आणि एक अतिशय महत्त्वाची बातमी, पुणे जिल्हा परिषदेनं 350 शिक्षकांच्या घटस्फोट आणि अपंग प्रमाणपत्रांची तपासणी सुरू केली आहे। पूजा खेडकर प्रकरणानंतर हा तपास सुरू झालेला आहे। शिक्षण विभागाने गट शिक्षण अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत की बोगस प्रमाणपत्र वापरणाऱ्या शिक्षकांची माहिती तपासावी। या तपासणीमुळे अपंग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची वैधता सुनिश्चित केली जाणार आहे। ही तपासणी ससून रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे। घटस्फोटाच्या प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी कायदेशीर तज्ञांची मदत घेण्यात येते। घटस्फोट झाल्याचं कागदपत्र दाखवून प्रत्यक्षात शिक्षक पती पत्नी हे एकत्रितच राहत असण्याची शक्यता आहे। पुण्याप्रमाणेच मराठवाड्यामध्ये त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यामध्ये अशा बोगस प्रमाणपत्राची अधिक शक्यता असल्यामुळे या प्रमाणपत्राची संपूर्ण राज्यातच तपासणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल, पूजा खेडकर प्रकरणानंतर शिक्षण विभागही आता अलर्ट झालेला आहे। त्यांनी देखील बोगस अपंगत्व प्रमाणपत्राची तपासणी सुरू केलेली आहे। खरं म्हणजे गेल्या 3 वर्षापासून आणि त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यामध्ये अनेक जणांनी अशा पद्धतीची बोगस प्रमाणपत्र दिली आहेत याची माहिती आल्यानंतर ती तपासणी सुरू होती, परंतु पूजा खेडकर प्रकरणानंतर त्या तपासणीला गती मिळाली। किरण, हे असं का केलं जातं हे नीट लक्षात घ्यायला हवं। 20 किलोमीटरची जी पेरिफेरी असते तिथे जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या ठिकाणी शिक्षक म्हणून बदली हवी असेल किंवा आंतरजिल्हा बदली हवी असेल तर काही जेन्युन केसेस वगळता बरेच जण अशा पद्धतीचे बोगस प्रमाणपत्र देतात असा प्रवाद आहे शिक्षण विभागामध्ये। विशेषतः पती पत्नी हे एकमेकापासून विभक्त आहेत, मग कुटुंबाच्या इतरांची जबाबदारी घ्यायची आहे, कुणाला तरी कॅन्सर झालेला आहे, अशा पद्धतीची प्रमाणपत्र दिली जातात। किंवा मग मी स्वतःच कानाने, मला ऐकू येत नाहीये, डोळे आता माझे कमी दिसत आहेत, तर ह्या सगळ्या प्रमाणपत्राच्या आधारावरती आंतरजिल्हा बदली आणि 20 किलोमीटर म्हणजे शहर मुख्यालयापासून जवळ बदली मिळवण्याच्या दृष्टीनं हे सगळे उपद्व्याप केले गेलेले आहेत। विशेषतः ज्या बीड जिल्ह्याचा उल्लेख आपण आता केला, हे तर 3 वर्षापासून हे प्रकरण चर्चेत आहे। आता पूजा खेडकर यांचं प्रकरण उघडकीस आल्यापासून पुणे जिल्हा परिषदेनं विशेषतः पुढाकार घेतला आणि मग 350 अशी प्रमाणपत्र आढळून आली की जिथे घटस्फोट तरी दाखल केलेले आहेत किंवा त्याची प्रमाणपत्र दिलेली आहेत किंवा अपंगत्वाची प्रमाणपत्र दिलेली आहेत। त्यातल्या 9 शिक्षकांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची तपासणी ससून रुग्णालयामध्ये करण्यात आलेली आहे। माझ्याकडे आता माहिती अशी आहे की राज्यभरामध्ये जवळपास 50 असे शिक्षक आढळून आलेले आहेत की ज्यांची अपंगत्वाची प्रमाणपत्र बोगस आहेत। कदाचित त्यांच्या विरोधामध्ये प्रशासकीय कारवाई होऊ शकते, म्हणजे त्यांच्या पगारवाढीचे प्रस्ताव रोखले जाऊ शकतात किंवा तत्सम कुठली तरी प्रशासकीय कारवाई होईल। पण ह्या कारवाईला आता राज्यभरामध्ये गती येणार आहे आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये असे प्रकार घडण्याची शक्यता अधिक आहे। नक्कीच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।